नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज तुमच्यासोबत सुंदर असा रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. नेहमीप्रमाणे अगदी सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि या सर्व डिझाईन्स तुम्ही देवघरासमोरच बनवाव्या अशा डिझाईन्स आहेत. छोट्या छोट्या आहेत आणि अगदी सुंदर अशा डिझाईन्स आहेत. अगदी 1 ते 2 मिनटात तुम्ही या डिझाईन बनवू शकाल अशा डिझाईन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आपल्या आषाढी एकादशीच्या व्हिडिओजला जे प्रेम दिलेलं आहे, ज्या इतक्या छान छान अशा कॉमेंट्स केलेल्या आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. जे तुम्ही कौतुकाचे शब्द माझ्यासाठी वापरलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. खरंच खूप छान असं सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे आणि एवढे छान कमेंट्स बघून ना खरंच खूप मस्त वाटलं. आणि तुम्ही भरपूर लोकांनी डिझाईन्स ट्राय पण केल्या, मला भरपूर जणांनी फोटो पण पाठवले. तर थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं आहे त्याबद्दल. तर इथून पुढेही तुम्ही असंच प्रेम देत राहा आणि अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या, नवीन प्रकारच्या रांगोळ्या शिकत राहा. आजच्या डिझाईन्स ह्या छोट्या छोट्या डिझाईन्स आहेत, देवघरासमोर सुंदर दिसतील अशा डिझाईन आहेत. आणि मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. जे पण आपले सबस्क्रायबर आहेत, जे पण मला पहिल्यापासून फॉलो करतात, तर त्यांना माहीत आहे की मी रांगोळ्या ह्या ग्रेनाईटवरती बनवते आणि नाही इथे दरवाजा आहे आणि मी नाही कुठल्या अशा प्लेसवर बनवते जिथे काही त्या रांगोळ्यांचा अपमान होईल किंवा काही होईल. तर मला कालच्या 100 कमेंटमध्ये 10 कमेंट अशा होत्या की तू दरवाजासमोर विठ्ठलाची रांगोळी कशी काय बनवली. आता एवढी साधी गोष्ट तर सर्वांनाच कळते की ज्या देवाच्या रांगोळ्या असतात किंवा ज्यामध्ये देवांचे चिन्ह असतात, ते सर्व डिझाईन आपण देवघरासमोरच बनवतो. तर एवढ्या साध्या गोष्टी जर त्या लोकांना कळत नाही आहे, तर आता मी काय एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. तर उगीचच काहीतरी कमेंट करायची म्हणून किंवा कोणाला तरी काहीतरी डिमोटिवेट करायचं म्हणून येऊन कमेंट करणं हे अगदी चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. तरी पण मी अशा कमेंट्सला खूप इग्नोर करते. पण मला कालच्या व्हिडिओमध्ये खूप वाईट वाटलं की लोकं फक्त आपण पुढे जातो आहे किंवा आपल्या बाबतीत काहीतरी चांगलं होतं आहे म्हणून काहीतरी वाईट बोलायला नक्कीच येतात. तर कालचा एक्सपिरियन्स माझा हा होता की 100 लोकं जर आपल्या बाजूने चांगलं बोलत असतील ना, त्याच्यामध्ये 10 लोकं तर नक्कीच असे असतात की ते आपल्याला पाठीमागे खेचायला येतात. तर ठीक आहे, असो काहीही असो. जे लोक आपल्यावर प्रेम करतात, ज्यांना आपले डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठीच माझे व्हिडिओ असतात. बाकीच्या लोकांशी मला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही कधीतरी येणार आणि काहीतरी कमेंट्स करणार, तर ठीक आहे, करा, तुमचं काम आहे ते आणि मी माझं काम करत राहणार. सो ठीक आहे, सगळ्यांनाच थँक्यू. तरी पण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमी एक्सप्लेन करत असते की कोणती रांगोळी तुम्ही कुठे बनवू शकता, कुठली रांगोळी देवघरासमोर तुम्ही बनवायची आणि कुठली तुम्ही डिझाईन ही दरवाजासमोर बनवायची. तर मग मला हे कळत नाही की नेमकी माझ्याकडून कुठली चूक झालेली आहे. तरीही ठीक आहे, जरी काही चूक झालेली असेल तरी माझ्याकडून सगळ्यांना सॉरी. आणि माझा नेहमीच प्रयत्न राहील की काही चुकीच्या गोष्टी आपल्या व्हिडिओज थ्रू गेल्या नाही पाहिजे आणि चांगलाच मेसेज गेला पाहिजे ऑफकोर्स. आणि लोकांनाही त्यातून काहीतरी शिकायला मिळेल, असंच काहीतरी आपल्या व्हिडिओ थ्रू गेलं पाहिजे. हाच माझा ह्या पाठीमागचा जो आहे इंटेन्शन तो आहे बस. बाकी आता मी ह्याच्यावरती जास्त काही बोलू नाही शकत आहे. ठीक आहे, ज्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांनी करा, ज्यांना डिमोटिवेट करायचं आहे त्यांनी डिमोटिवेट पण करू शकता. तर आजच्या सगळ्या डिझाईन्स सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच मला नेहमीप्रमाणे कळवा तुम्हाला आवडलं की नाही ते. छोट्या छोट्या आहेत डिझाईन्स आणि अगदी सुंदर अशा डिझाईन्स आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडतील अशा डिझाईन्स आहेत. आणि माझ्याकडून आज जर काही कोणाला चुकीचे वर्ड्स केले असतील तर आय एम सो सॉरी. माझं काही इंटेन्शन नाही आहे कोणाला हर्ट करण्याचं किंवा काही. बट मला पण हर्ट होतं, मला पण अशा कॉमेंट्स वाचल्या ना मला पण नाही आवडत. सो इथून पुढे मला जे लोक काही कमेंट्स करणार असतील ना, तर त्यांनी व्यवस्थित कमेंट्स करा प्लीज. एक व्हिडिओ बनवण्यामागे ना खूप जास्त कष्ट असतात आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तो व्हिडिओ बनवलेला असतो तो फक्त त्या क्रिएटरलाच माहीत असतं. कारण सगळ्याच क्रिएटरला सगळेच पॅरेंट्स सगळेच लोक सपोर्ट करत असतील अशी काही गोष्ट नसते. तर आपण माझी सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे की जेव्हाही आपण कोणाला कमेंट्स करतो किंवा
काहीही बोलतो कोणाबाबतीत तर आपण खरंच विचार करून बोलायला पाहिजे, की प्रत्येकाच्या सिच्युएशन्स वेगळ्या असतात, प्रत्येकाचे टॉलरन्स लेवल पण वेगळा असतो, ॲक्सेप्टन्स लेवल वेगळा असतो. सो मला तर वाटत नाही की कोणाला आपण डिमोटिवेट करायला पाहिजे कुठल्या गोष्टींनी. असो, सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही इतका छान असा सपोर्ट केलेला आहे आणि तुमचे कौतुकाचे शब्द माझ्यासाठी नेहमीच खूप काही असतात. हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि असंच प्रेम नेहमी तुम्ही माझ्यावरती ठेवा आणि अशा छान छान रांगोळ्या रोज बनवा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सुंदर आणि नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. बाय बाय.